नमस्कार, मी अजित रावराणे. एक 4 दिवसापूर्वी कुरार गावामध्ये एक घटना घडली होती. साधारणपणे 19 ते 21 वर्षाच्या 2 ते 3 मुलींना काही समाजकंटक, एक इद्रिस नावाचा समाजकंटक यांनी त्यांच्यावर प्लॅनिंग करून हल्ला केला. खरं ह्या मुलींचं आणि इद्रिसच्या बायकोचं स्टेशनला रिक्षा पकडण्यावरून थोडंसं बाचाबाची झाली आणि ती बाचाबाची झाल्याच्या नंतर इद्रिसच्या पत्नीने इद्रिसला कॉल करून की माझ्यासोबत असं असं झालेलं आहे आणि म्हणून ह्या मुलीने आपल्याला मारायचं आहे आणि ह्या मुली पाठीमागच्या रिक्षाने येत आहेत हे सगळं त्यांना सांगितलं. आणि रमेश हॉटेल, कुरार गावामध्ये जे रमेश हॉटेल आहे, या रमेश हॉटेलच्या नाक्यावर इद्रिस आणि त्याच्याबरोबर साधारणपणे 8 ते 10 साथीदारांनी त्या मुलींना रिक्षातून ओढून त्यांना मारहाण केली. खरं अतिशय ही घटना निंदनीय आहे आणि या घटनेचा आम्ही निषेध करतो. मी कालच ह्या परिवाराला भेटायला गेलो आणि परिवाराला भेटल्यानंतर सत्य परिस्थिती काय ही त्यांच्याकडून मी सगळी माहिती करून घेतली. आता खरं मी थोडं उशिरा गेलो त्याच्या पाठीमागचं कारण असं होतं की काही समाजकंटक जे राजकारणाला आपलं अस्तित्व शोधायचा काही लोक जे प्रयत्न करतात, जे अर्ध्या हकुंडामध्ये पिळवे झाले लोक आहेत, ही घटना घडल्यानंतर एक वेगळं वळण लावण्याचं काम या लोकांनी केलं आणि त्या ठिकाणी वेगळं वळण लावत असताना आपण त्या कुटुंबाला मदत करत असताना त्याची रील बनवायला गेले. म्हणजे एका बाजूला एखाद्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याचं बाजूला राहिलं, पण या लोकांनी त्या कुटुंबाला एक वेगळ्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा रील बनवणं, त्याचं वेगवेगळ्या प्रकारचं असे वेगळ्या प्रकारच्या घटना ह्या त्या ठिकाणी घडून आल्या आणि अतिशय केविलवाणी परिस्थिती या समाजकंटाने जे स्वतःचं राजकारणातला एक जागा शोधण्याचा प्रयत्न करणारे काही लोक आहेत त्यांनी ते केलं. आणि म्हणून हे वाईट वाटत होतं की तरी कुरार गावची फार मोठी बदनामी आणि इद्रिस सारख्या गुड्डा, म्हणजे इद्रिसने केलं त्याला पाठीमागे घालण्याचं काम या इकडचे मुसलमान कोणीही करणार नाही. म्हणजे इद्रिसने केलेल्या कामाला प्रोत्साहन देण्याचा कोणीच करणार नाहीत. मला माहिती आहे की इद्रिसचा पण निषेध या भागाचे मुसलमान नक्की 100% करतील, कारण त्यांनी केलेलं काम हे निंदनीय आहे आणि त्याचा मी निषेध करतो. परंतु मला ह्या निमित्ताने एवढं सांगायचं की ज्या अपेक्षा